सो मटेरियल इश्यू कंट्रोल अँड व्हॅल्युएशन आपण बघणार आहोत. FY BCom मध्ये तुम्ही यातला काही भाग शिकलेला आहात. सो वी विल सी इट अगेन. So definition of material control. According to B.K. Barr, material control is a system which ensures the provision of required quality of material. First of all, what is required quality of material? Then it is required quantity of material. Then it is required place and time with minimum amount of capital. It should be capital. So material control is a system which ensures how many things? 4 things. No, 5 things. Right quantity, right quality, right place, right time, right amount. Or we can say minimum amount. जेव्हा पाहिजे त्यावेळेला मटेरियल मिळायला पाहिजे, जेव्हा पाहिजे तिथं मटेरियल मिळायला पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढं मटेरियल मिळायला पाहिजे आणि जसं पाहिजे तसं मटेरियल मिळायला पाहिजे कमीत कमी खर्चामध्ये. सो मटेरियल कंट्रोलच्या ह्या 5 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. मीनिंग ऑफ इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे काय आहे बघा. इन्व्हेंटरी मीन्स शेड्यूल ऑफ आयटम्स हेल्ड ॲट पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम. इन्व्हेंटरी तुम्हाला कंट्रोल करायची आहे म्हणजे काय करायचंय तर फॅक्टरीमध्ये तुमचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये एका विशिष्ट वेळेला किती स्टॉक मेंटेन करायचा आहे दॅट इज कॉल्ड ॲज इन्व्हेंटरी कंट्रोल. यामध्ये 2 कंट्रोल आहेत. एक आहे क्वालिटी कंट्रोल, दुसरा आहे फायनान्शियल कंट्रोल. ते जी इन्व्हेंटरी किंवा स्टॉक तुम्ही मेंटेन करणार आहात त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे आणि कमीत कमी खर्च असला पाहिजे. सो दीज आर द लेवल्स ऑफ मटेरियल कंट्रोल. देन ऑब्जेक्टिव्स ऑफ मटेरियल कंट्रोल. फर्स्ट इज अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल. मटेरियल अवेलेबल व्हायला पाहिजे योग्य वेळेला योग्य ठिकाणी. तुमचं प्रोडक्शन फ्लो मध्ये चालू आहे आणि ते चालू असताना मध्येच तुम्हाला समजेल की कच्चा माल संपलेला आहे तर प्रोडक्शन प्रोसेस इथे थांबणार आहे. प्रोडक्शन प्रोसेस नुसती थांबणार नाहीये तर जे मटेरियल तुमचं प्रोडक्शन लाईनवर आहे ते मटेरियल सुद्धा खराब होऊ शकतं जर दुसरं मटेरियल तिथे प्रोसेसिंगसाठी अवेलेबल नसेल तर. सो मटेरियल कंट्रोलचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य प्रतीचं मटेरियल योग्य क्वांटिटीमध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह. सेकंड इज मिनिमम इन्व्हेस्टमेंट्स इन मटेरियल. स्टॉक तुम्हाला अशा पद्धतीने मेंटेन करायचं आहे की मटेरियल मध्ये तुमचे जास्त पैसे अडकून राहिले नाही पाहिजे. युअर इन्व्हेस्टमेंट शुड बी मिनिमम अँड युअर आउटपुट शुड बी मॅक्झिमम. देन द मटेरियल शुड बी परचेस्ड ॲट सुटेबल प्राइस. प्राइस अशी पाहिजे जी तुम्हाला परवडली पाहिजे, मार्केटमध्ये आहे त्याप्रमाणे योग्य असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये चांगली क्वालिटी जी आहे ती उपलब्ध व्हायला पाहिजे. टू अवॉइड स्पॉइलेज ऑफ मटेरियल. मटेरियल कंट्रोलचं आणखीन एक उद्दिष्ट काय आहे की स्पॉइलेज म्हणजे मटेरियलचा जो डॅमेज आहे आणि ह्या डॅमेज म्हणजे कधी वापरण्याच्या अगोदरच जो डॅमेज होतो मटेरियल साठवून ठेवल्यामुळे जे काय डॅमेज होतं ते डॅमेज अवॉइड करणं हा एक उद्देश आहे. नेक्स्ट प्रॉपर इश्यू ऑफ मटेरियल. योग्य वेळेला मटेरियल इश्यू तुम्हाला करता यायला पाहिजे. प्रोडक्शन प्रोसेसवर तिकडे कुठल्या कुठल्या मटेरियलची गरज आहे हे बघून. समजा एखादं प्रोडक्शन करायचंय, ए या प्रोडक्टचं प्रोडक्शन करायचंय आणि त्याला 5 प्रकारचं मटेरियल लागतं. 1, 2, 3 आणि 4 आणि 5. मग 1 या प्रकारचं मटेरियल किती लागतं, बी सी 3चं किती लागतं, 4चं किती लागतं आणि 5चं किती लागतं हे सगळं जर स्टोअरकडे तुमच्या स्टोअर मॅनेजरकडे इन्फॉर्मेशन असेल तर तो त्या पद्धतीने हे मटेरियल मेंटेन करेल आणि ज्या वेळेला प्रोडक्शन लाईन वरती ह्यातलं कुठलंही मटेरियल लागेल त्यावेळेला तो ते इश्यू करू शकेल. Then accounting of material. Accounting of material is another objective of material control. You need to account the material. You need to maintain the store ledger or we can call it stock register. नेक्स्ट इज चेकिंग ऑफ मटेरियल. मटेरियलचे इन्स्पेक्शन जे आहे ते इन्स्पेक्शन सुद्धा मटेरियल कंट्रोलमध्ये इन्क्लुडेड आहे. अँड देन व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. तुमच्याकडे शिल्लक असलेला स्टॉक जो आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला ठरवायची आहे.
cost is a different thing, value is a different thing, selling price is a different thing, or issue price is a different thing. So here you are going to value the stock, and stock ची व्हॅल्यू करेक्ट असणं हे गरजेचं आहे. नेक्स्ट, कंट्रोल इसेन्शियल्स ऑफ मटेरियल. कंट्रोल करण्यासाठी, मटेरियल कंट्रोल करण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या आहेत. फर्स्ट इज द मटेरियल कंट्रोल शुड बी सेंट्रलाइज्ड. Then material should be centralized. The classification and codification is also necessary. Then perpetual inventory system is necessary for the material control. क्लासिफिकेशन आणि कोडिफिकेशन म्हणजे काय, तर तुम्ही ते मटेरियल तुम्हाला क्लासिफाय करता यायला पाहिजे आणि त्यानंतर त्यांना कोड्स दिले जातात. कोड्स दिल्यामुळे तुमचं काम जे आहे ते सोपं होतं. परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम म्हणजे काय, तर तुम्ही मटेरियल जे आहे ते रिअल टाइम बेसिस वरती रेकॉर्ड करता. आत्ता मटेरियल इश्यू केलं, लगेच रेकॉर्ड करा, लगेच तुम्हाला स्टॉक किती शिल्लक राहणार आहे कळणार आहे. तुम्ही सेल केलं तर सेलमध्ये किती मटेरियल झालेलं आहे, उरलेलं मटेरियल किती आहे लगेच कळणार. तुम्ही परचेस केलं मटेरियल, इमिजिएटली रेकॉर्ड करा, इमिजिएटली तुम्हाला आता किती शिल्लक स्टॉक आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे की लगेच कळणार. सो कंटिन्युअस व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल इज मेंटेन्ड अंडर परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. Then main techniques of inventory control. So first, determination of stock level. Inventory control करण्यासाठी किंवा मटेरियल कंट्रोल करण्यासाठी वापरलं जाणारं पहिलं टेक्निक म्हणजे स्टॉक लेवल्स ज्या आहेत त्या मेंटेन करायच्या. मग त्यामध्ये मॅक्झिमम लेवल, मिनिमम लेवल, रिऑर्डर लेवल, डेंजर लेवल या सगळ्या वेगवेगळ्या स्टॉक लेवल्स ज्या आहेत त्या स्टॉक लेवल काय काय आहेत त्या ठरवणं. देन इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. ज्या वेळेला तुम्ही मटेरियलची ऑर्डर देता, मटेरियलची ऑर्डर ज्या वेळेला देता, ती ऑर्डर देत असताना केवढी ऑर्डर द्यायची म्हणजे तुमचे पैसे जे आहेत ते सुद्धा योग्य खर्च होतील, मटेरियल तुम्हाला राईट क्वांटिटीचं मिळेल आणि राईट क्वालिटीचं मिळेल. सो दॅट इज कॉल्ड ॲज EOQ और इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. नेक्स्ट इज VED एनालिसिस. देन मटेरियल टर्नओव्हर रेशो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. देन ABC एनालिसिस. देन परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. देन सिम्प्लिफिकेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ मटेरियल अँड क्लासिफिकेशन अँड कोडिफिकेशन. सो दीज आर द मेन टेक्निक्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. Determination of stock level. Determination of stock level. So here the stock levels are given: maximum stock level, minimum stock level, reorder level, average stock level आणि danger level. या सगळ्याचे फॉर्म्युले आपल्याला बघायचे. पहिली दिली आहे रिऑर्डर लेवल. रिऑर्डरिंग लेवल इज मिनिमम लेवल प्लस कन्झम्पशन ड्युरिंग द टाइम रिक्वायर्ड टू गेट फ्रेश डिलिव्हरी. म्हणजे तुम्ही समजा जर मिनिमम लेवल डिसाइड केलेली असेल तुमच्या फॅक्टरीतील मटेरियलचं, समजा एक मटेरियल ए नावाचं मटेरियल आहे आणि त्याची मिनिमम लेवल आहे 5000 किलो. 5000 किलोच्या पेक्षा खाली ते मटेरियल जाता कामा नये. आता या 5000 किलो मध्ये तुम्हाला ऍड करायचंय नवीन ऑर्डर. समजा आज दिली, आज दिल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा किती वेळ लागणार आहे, फ्रेश डिलिव्हरी मिळायला किती वेळ लागतो. समजा फ्रेश डिलिव्हरी म्हणजे फ्रेश परचेस करून ते गुड्स तुमच्या फॅक्टरीपर्यंत पोहोचण्यासाठी समजा 4 दिवस लागत असतील आणि 4 दिवसामध्ये तुम्हाला 1000 किलो मटेरियल लागतं प्रोडक्शन करण्यासाठी. तर तुमची रिऑर्डर लेवल काय असणार आहे, 6000 kg ही तुमची रिऑर्डर लेवल असणार आहे. नेक्स्ट, दुसरा त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे मॅक्झिमम कन्झम्पशन इनटू मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड. तुमचं मॅक्झिमम कन्झम्पशन किती आहे तुमच्या फॅक्टरीमध्ये त्याला मल्टिप्लाय करायचं आहे मॅक्झिमम रिऑर्डर पिरियडनी. दॅट विल बी युअर रिऑर्डर पिरियड आणि डिवायडेड बाय असणार आहे पुढे. नाही, काहीतरी फॉर्म्युला तिथे मिस्टेक आहे. सेकंड फॉर्म्युला मी तुम्हाला बघून पुन्हा सांगते. मिनिमम स्टॉक लेवल. मिनिमम स्टॉक लेवल कशी ठरवायची, तर रिऑर्डर लेवल जी आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, ॲव्हरेज कन्झम्पशन इंटू ॲव्हरेज नॉर्मल डिलिव्हरी टाइम जो आहे त्यांनी मल्टिप्लाय केलंय आणि ते ऍड केलेलं आहे. देन वी विल गेट द मिनिमम स्टॉक लेवल. मॅक्झिमम स्टॉक लेवल. मॅक्झिमम स्टॉक लेवल इज इक्वल टू रिऑर्डर लेवल प्लस रिऑर्डर क्वांटिटी मायनस
मिनिमम कन्झम्पशन इंटू मिनिमम रिऑर्डर पिरियड. रिऑर्डर लेवलमध्ये रिऑर्डर क्वांटिटी जी आहे ती ऍड करून घ्यायची. समजा रिऑर्डर लेवल मगाशच्या प्रमाणे तुमची आली 6000 किलो प्लस रिऑर्डर क्वांटिटी तुम्ही जी ठरवणार आहे. आता रिऑर्डर क्वांटिटी ठरवण्याचा वेगळा फॉर्म्युला आहे. सपोज इथे रिऑर्डर क्वांटिटी तुम्हाला ठरवायची 3000 किलो. सो हे झाले किती टोटल 9000 किलो झाले. ओके, 9000 किलो ही टोटल झाली. आता या 9000 किलो मधून तुम्हाला ह्या गोष्टी वजा करायच्या. काय वजा करायचं? मिनिमम कन्झम्पशन. तुमचे एका दिवसाचा मिनिमम कन्झम्पशन समजा 500 किलो आहे आणि मिनिमम रिऑर्डर पिरियड म्हणजे कमीत कमी फास्टेस्ट मटेरियल तुम्हाला किती दिवसात मिळू शकतं? तर उदाहरणार्थ 2 दिवसात मिळू शकतं फास्टेस्ट मटेरियल. तर हे येणार 1000 kg, राईट. तर 9000 kg मायनस आपल्याला करायचं आहे 1000 kg. नाव वी विल गेट 8000 kg. दॅट इज युअर मॅक्झिमम स्टॉक लेवल. सो एका वेळेला तुम्ही तुमच्या गोडाऊन मध्ये हे अमुक एक मटेरियल किती मेंटेन मॅक्झिमम करायचं? 8000 किलो. त्याच्यापेक्षा जास्त मटेरियल फॅक्टरीमध्ये ठेवायचं नाही. त्याच्यापेक्षा जास्त मटेरियल ठेवणं म्हणजे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करणं असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट, डेंजर लेवल. डेंजर लेवल म्हणजे ज्या लेवलच्या खाली मटेरियल जाणं म्हणजे प्रोडक्शनसाठी डेंजर आहे, प्रोडक्शन थांबण्याचा धोका त्याच्यामध्ये आहे, त्याला म्हणतात डेंजर लेवल. सो डेंजर लेवलचा फॉर्म्युला बघा, ॲव्हरेज रेशिओ ऑफ कन्झम्पशन. ॲव्हरेज मटेरियल किती लागतं दिवसाला इंटू मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड फॉर इमर्जन्सी परचेसेस. इमर्जन्सी परचेस करण्यासाठी मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड किती लागतो? समजा मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड जास्तीत जास्त 5 दिवस समजा लागत असतील आणि ॲव्हरेज रेशिओ तुमचं ॲव्हरेज कन्झम्पशन तुमचं दिवसाचं 500 किलो जर असेल, 500 गुणिले समजा 5 दिवस मॅक्झिमम लागतात, तर 2500 kg ही डेंजर लेवल आहे. कारण 5 दिवस तुम्हाला मटेरियल नाही आलं तर तुम्ही काय करणार? तुमचं प्रोडक्शन ठप्प पडणार आहे आणि तुम्ही फॅक्टरी तुमची नुकसानीमध्ये येणार. Then average stock level. Average stock level is 1/2 of the maximum stock level plus minimum stock level. मॅक्झिमम स्टॉक लेवल समजा तुमची 8000 किलो आहे आणि मिनिमम स्टॉक लेवल तुमची समजा 5000 किलो आहे. सो दोन्हीची बेरीज झाली किती? 13000 किलो अँड हाफ ऑफ दॅट. सो हाफ ऑफ दॅट किती येईल? 6500 kg will be your average stock level. Average stock तुम्ही किती मेंटेन करू शकता? 6500 kg. Another formula is given. Minimum stock level plus 1/2 of the reorder quantity. Minimum stock level आपण ऍज्युम केले इथे किती? 5000 kg आणि मगाशी रिऑर्डर क्वांटिटी आपण काढली होती किती? 6000 kg. सो 6000 च्या हाफ दॅट इज 3000. नाही, रिऑर्डर क्वांटिटी वेगळी काढली होती आपण काहीतरी. रिऑर्डर लेवल 3000 काढली होती, रिऑर्डरची क्वांटिटी वेगळी काढली होती. सो समजा इथे सपोज की 2000 घेऊ आपण रिऑर्डर क्वांटिटी आणि त्याच्या हाफ, सो 1000. सो 5000 प्लस 1000 दॅट इज युअर 6000 विल बी ॲव्हरेज स्टॉक लेवल. आता ही सगळी इमॅजिनरी उदाहरणं आहेत, प्रत्येक उदाहरण वेगळं वेगळं आहे. सो डोंट गेट रॉंग. देन नेक्स्ट इज इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचे 2 महत्वाचे भाग आहेत, ते म्हणजे कॅरिंग कॉस्ट आणि ऑर्डरिंग कॉस्ट. या 2 कॉस्ट वरती इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही अवलंबून आहे. फॉर्म्युला दिलाय, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इज इक्वल टू रूट ऑफ 2AB अपॉन S, वेअर A इज अॅन्युअल कन्झम्पशन. वर्षभरामध्ये तुम्हाला अमुक एक मटेरियल किती लागतं, किलोमध्ये असेल, टन्समध्ये असेल, क्विंटल्समध्ये असेल, दॅट इज अॅन्युअल कन्झम्पशन. बी इज बाईंग कॉस्ट पर ऑर्डर. वर्षभरामध्ये तुम्ही ज्या काय ऑर्डर देता सगळ्या मिळून, सगळ्या ऑर्डर देण्याचा कॉस्ट, देण्याची कॉस्ट जी आहे ती समजा 25000 रुपये असेल आणि 5 ऑर्डर तुम्ही देत असाल तर एका ऑर्डरची कॉस्टिंग जी आहे ती 5000 रुपये झाली, राईट. सो 5000 ही बाईंग कॉस्ट पर ऑर्डर. एक वेळ ऑर्डर करताना 5000 रुपये लागतात.
सो 2AB ॲन्युअल कन्झम्पशन समजा आपलं जर आहे इथे वर्षाचं कन्झम्पशन 50,000 किलो आहे, इंटू बाईंग कॉस्ट समजा 5,000 आहे, तर याला 2 गुणायचं आपल्याला आणि त्याचं रूट काढायचं डिवायडेड बाय एस. एस म्हणजे काय बघा, स्टोरेज अँड कॅरिंग कॉस्ट. आता स्टोरेज आणि कॅरिंग कॉस्ट तुमची जर इथे असेल, गृहीत धरू स्टोरेज आणि कॅरिंग कॉस्ट 25,000 रुपये जर आहे, तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून आपल्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी जी आहे ती कॅल्क्युलेट करता येते. स्टोरेज अँड कॅरिंग कॉस्ट पर युनिट पर ॲनम म्हटलेलं आहे. वर्षभराची एक युनिट स्टोअर करण्यासाठी पर ॲनम वर्षभरामध्ये किती कॉस्ट येते असं म्हटलेलं आहे. तर आपण गृहीत धरू की इथे एक युनिट स्टोअर करण्यासाठी 100 रुपये वर्षभराला लागतं. आता कॅल्क्युलेट करून बघा बरं. 50,000 इंटू 5,000 करा, त्याला 2 ने मल्टिप्लाय करा आणि त्याचं रूट काढा आणि त्याला 100 ने डिवाइड करा. देन यू विल गेट द EOQ. कॅल्क्युलेट करा बरं. Have you calculated? Write the cost in chat box. Not cost, EOQ. 50,000 into 5,000 into 2. मी म्यूट केला होता माईक मध्ये, आवाज आता बंदच होता. किती आलं? 223.60 और वी कॅन से 61. तर ही झाली तुमची इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. हे इमॅजिनरी उदाहरण आहे, जास्त यायला पाहिजे ऍक्च्युली. जरा परत कॅल्क्युलेट करून बघा बरं.
किती आले? तेजस सेम येते का? चेंज झाले ना अमाऊंट? ओके, करून बघा सगळ्यांनी, नंतर करून बघा हवं तर. पुढे बघूया आपण मटेरियल टर्नओव्हर रेशिओ कसा आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल तो बघायचा आहे पुढे. मटेरियल टर्नओव्हर रेशिओज एब्रिव्हिएशन इज MTR. Cost of material consumed during the period divided by cost of average stock held during the period. एखाद्या विशिष्ट पिरियड मध्ये, उदाहरणार्थ 1 वर्ष असेल, 1 वर्षामध्ये मटेरियल कंझ्युमची कॉस्ट किती आहे त्याला डिवाइड करायचं आहे तुम्हाला. त्या पिरियड मध्ये ऍव्हरेज स्टॉक तुम्ही किती मेंटेन केला. तर ऍव्हरेज स्टॉक कसा काढायचा, तर हा फॉर्म्युला आपल्याला खाली इथे दिलेला आहे की ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू ऍव्हरेज स्टॉक. या ऍव्हरेज स्टॉकची कॉस्ट काय आहे, नुसतं ऍव्हरेज स्टॉकने डिवाइड नाही करायचं आहे, तर त्याची जी काही कॉस्ट आहे त्या कॉस्टने आपल्याला डिवाइड करायचं आहे. कशाला डिवाइड करायचं आहे, तर जी अॅन्युअल किंवा जो काही पिरियड सांगितलेला असेल त्या पिरियड मधली मटेरियल कंझ्युमची कॉस्ट जी आहे त्याला डिवाइड करायचं. देन वी विल गेट द मटेरियल टर्नओव्हर रेशो. म्हणजे थोडक्यात काय, तर वर्षभरामध्ये साधारण तुमचं मटेरियल किती वेळा टर्नओव्हर होत आहे, किती वेळा मटेरियल तुमचं चेंज होत जात आहे, दॅट इज मटेरियल टर्नओव्हर रेशो. मटेरियल टर्नओव्हर रेशो जर जादा असेल तर त्याचा अर्थ आहे की तुमच्याकडे फास्ट मुव्हिंग मटेरियल आहे, तुमच्याकडचं मटेरियल फटाफट फटाफट इश्यू केलं जात आहे, फटाफट प्रोडक्शन होत आहे आणि लवकर लवकर सेल होतो असा अर्थ आहे. मटेरियल टर्नओव्हर रेशो जर कमी असेल तर त्याचा अर्थ काय की मटेरियल लवकर लवकर गोडाऊन मधून बाहेर पडत नाहीये, प्रोडक्शन लवकर होत नाहीये, सेल लवकर होत नाही असा त्याचा अर्थ आहे. देन ABC अनालिसिस ऑफ मटेरियल कंट्रोल. ABC स्टँड्स फॉर ऑलवेज बेटर कंट्रोल, लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. In this technique, basically important material is controlled keenly and unimportant material is left out. जे मटेरियल इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे, त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं. जे इमटेरियल म्हणजे अनइम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती फारसं लक्ष द्यायचं नाही. म्हणजे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्याच वरती लक्ष देणं, दॅट इज कॉल्ड एज ABC अनालिसिस. ABC अनालिसिसचे ऍडव्हान्टेजेस आपल्याला दिलेले आहेत. रिडक्शन इन परचेस कॉस्ट, प्रॉपर कंट्रोल त्यामुळे करता येतो. बेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, मिनिमम इन्व्हेस्टमेंट्स, रिडक्शन इन कंट्रोल कॉस्ट, हे सगळे ABC अनालिसिसचे ऍडव्हान्टेजेस. देन परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. पुढचं टेक्निक आहे परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. It is a system of records maintained by the controlling department which reflects the physical movement of stocks and their current balances. मगाशी आपण बघितलं की फिजिकल मुवमेंट जी काय स्टॉकची होते ती इमिजिएटली रिफ्लेक्ट होते स्टॉक रजिस्टर मध्ये आणि तुम्हाला करंट बॅलन्स जो आहे तो लगेच समजतो. In this, bin card and stores ledger are maintained which show goods received and goods issued. Classification and codification. Classification, it should be classification and codification. These of materials are essential for good system of store keeping. Codification is next stage of classification of stores. क्लासिफाय करायचं स्टोअर्स मध्ये, तुमचं जे काही गोडाऊन असेल त्या गोडाऊन मध्ये क्लासिफाय करायचं. अमुक प्रकारचं मटेरियल इथे, ह्या प्रकारचं इथे, या प्रकारचं इथे मटेरियल, आणि त्यांना कोडिंग करायचं, कोड द्यायचे, अल्फा न्यूमरिक कोड द्यायचे. उदाहरणार्थ अल्फा न्यूमरिक कोड A1, A2, मग दुसऱ्या मटेरियल असेल B1, B2, C1, C2, हे अल्फा न्यूमरिक कोड आहेत. ओके, असे कोड्स त्यांना द्यायचे. पुढचा भाग जो आपल्याला दिलेला आहे तो आहे परचेस ऑफ मटेरियल. अजून बऱ्याच स्लाइड्स आहेत. आय थिंक आपण इथे आज आपण थांबूया. परचेस ऑफ मटेरियल जे आहे तिथून पुढचा भाग जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. इट हॅज बीन 17:49. ठीक आहे, आपण 5 वाजता सुरू केलंय ना, 50 मिनिटं साधारण झालेली आहे. लेट अस स्टॉप हिअर. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुन्हा बघूया.